हॅलो एव्हरीवन, ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चौरंग आसन कसं बनवायचं हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे, ते पण फुल प्लेअर आणि झॅलरवाला। कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं आंब्याच्या पानाचा तोरण चौरंग। सो आज आपण इथे झॅलरवाला चौरंग कसा स्टिच करायचा ते मी सांगणार आहे। तर इथं मी 20 बाय 20 आकाराचा तुम्हाला कॅनव्हास कटिंग करून दाखवणार आहे। हे जो मी घेतला आहे तो कॅनव्हास पेपर आहे। आता हा कॅनव्हास पेपर सर्व साहित्यासाठी लागतो, त्याच्यामुळे तुम्हाला तर हा कॅनव्हास पेपर कंपल्सरी तुमच्याकडे असावाच लागतो। कारण तुम्ही टेलर असाल तर तुमच्याकडे हा कॅनव्हास पेपर पाहिजेच पाहिजे, किंवा नसेलच तर बाजारात 20 रुपये मीटर मिळतो, तो तुम्ही घेऊन येऊ शकता। आता इथं 20 बाय 20 आकाराचं मी इथे कॅनव्हास पेपर कटिंग केलं आहे आणि मेन फॅब्रिक म्हणजे पैठणीचं कापड आहे। तर पैठणीचं कापडसुद्धा त्याच आकाराचं मी इथे कटिंग करून घेणार आहे। तुम्हाला दिसूनच येत असेल की कटिंग कशा पद्धतीत केलं जातं। आता जसं आपण कॅनव्हास पेपर कापला त्याच पद्धतीत आपल्याला इथं फॅब्रिक पण कट करून घ्यायचं आहे। ओके, आणि त्याच्यासोबत अस्तरसुद्धा कट करायचं आहे। अस्तर तर कंपल्सरी लागणारच। त्याच कलरचं लायनिंग घेतलं तर तेवढं बेस्ट असतं। 20 बाय 20चं मी इथे मेन फॅब्रिक, 20 बाय 20चं इकडे मी कॅनव्हास, 20 बाय 20चं मी इकडे अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे। आता इथं मी अस्तर कटिंग रेड कलरमध्येच घेतलं, कारण फिनिशिंग खूप सुंदर दिसते मॅचिंग केलं तर। ॲक्च्युली पिंक कलरचं अवेलेबल नसल्यामुळे तर मी दुकानात खूप ठिकाणी चौकशी केली असता मला पिंक कलर अवेलेबल मिळाला नाही। सो मी रेड कलर कॉम्बिनेशन त्याला अस्तर मी लावलेलं आहे, ते काही वाटत नाही, इक्वल होऊन जातं। सो आता इथं मी कटिंग करून घेणार आहे। इथे मी तिन्ही पार्ट एकत्र कट करून घेतले। आता मी ठेवत आहे इकडे मेन फॅब्रिकवर अस्तर आणि त्याच्यावर कॅनव्हास पेपर ठेवून आता स्टिच करून घेणार आहे, म्हणजे अर्धा इंच शिलाई मारून घेणार आहे। आता मेन म्हणजे सांगायचं एक गोष्ट आहे की आपली जी झॅलर आहे ते फुल एम्ब्रॉयडरिंग आणि हँडवर्क केलेलं असल्यामुळे धागे दोरे निघू नये यासाठी मी ते फॉलचा पण वापर करणार आहे। यासाठी मला 2 फॉल्स लागले। तुम्ही अस्तर लावू शकता, पण जर जास्तीत जास्त फॉल लावण्याचा प्रयत्न करा, कारण फॉल लावली तर काय होतं, त्या झॅलरना लुक पण चांगला येतो आणि त्याच्या चुन्या ज्या असतात ना त्या पण खूप छान येतात, सुंदर पडतात। तर मी अशा पद्धतीत इथं फॉल लावून घेते, कारण ती झॅलर होती ती पूर्ण हँडवर्क केलेली होती, पाठून पूर्ण दोरे निघत होते। सो मी ते पूर्ण जिथे जिथे हँडवर्क आहे तिथं मी फॉल लावून घेतलेली आहे। तुम्ही पण अशा पद्धतीत फॉल लावून घेऊ शकता। तुम्ही तुमच्या इथे एवढं महाग दुकानात खूप महाग मिळतं चौरंग आसन, त्यामुळे तुम्ही घरच्या घरी तुमच्या कमी कापडामध्ये कसं बनवता येईल तेवढं तुम्ही बनवू शकता। तर मी 2 चौरंग आसन दाखवलेले आहेत, तर तुम्ही त्यापैकी एक बनवू शकता आपल्या बाप्पासाठी। आता इथे मला दुसरी फॉल लागलेली आहे, त्याच्यामुळे मी काय करणार, वरतीच 1 इंच फोल्ड करून वरती शिलाई मारून घेणार आहे। आणि जेव्हा मी तिथून परत रिटर्न येईन खाली त्यावेळी मी ती 8वी शिलाई मारून घेणार। आता तुम्हाला कसं मी काय सांगते ते तुम्हाला आता मी समजणारच आहे। हे बघा, अशा पद्धतीत 8वी शिलाई मारून परत खाली येणार आहे, म्हणजे फॉल लावतो आपण त्या पद्धतीत साडीला तशी फॉल लावायची आहे। ॲक्च्युली आपण साडीला हाताने फॉल लावत असतो, तर हे कसं झॅलरचं काम असल्यामुळे फास्ट एकाच वेळी मी 4 ते 5 अशा पद्धतीची हे चौरंग आसन शिवलेले आहे। आणि ही आपली ऑर्डर रत्नागिरीला पोस्ट झालेली सुद्धा आहे, त्यामुळे म्हटलं एक आसन तुमच्यापर्यंत तरी शेअर करूया। सो हे आतापर्यंत कसं असतं माहिती आहे, मी पैठणीचं एक कापड घेतलं होतं आणि म्हणजे फुल कापड नाही, ती साडीच होती, नवीन साडी।
ॲक्च्युली मला ती साडी 2300 रुपयाला मिळाली, पण 2300 रुपये बघता मी त्याच्यामध्ये किती, आता 6 वारीमध्ये जवळपास मी 7 ते 8 चौरंगच फक्त मला बनवायला मिळाली, कारण मला तेवढी बॉर्डर नाही मिळाली. आता साडीमध्ये काय पूर्ण बॉर्डर आपल्याला मिळते असे नाही आहे का, एकाच चौरंग आसनला 4 मीटर बॉर्डर लागतेच. विचार करा मी कशी कटिंग केलं, म्हणजे ह्या साईडला 4 मीटर, वरच्या जिथे आपण वरती साडी नेसतो तिथे पण बॉर्डर होती म्हणून झालं. नाही तर आपण थोडी कटिंग करून मी ती 2 साईडला अटॅच करून लावणार असते. आता इथं आपण मेन फॅब्रिक अस्तर आणि कॅनव्हास पेपर असं ठेवून चारी बाजूने शिलाई मारून घेणार आहोत. आता चारी बाजूने शिलाई मारून म्हणजे चारी बाजूने पॅक नाही करणार आहोत, थोडीशी जागा ठेवणार आहोत पलटी करण्यासाठी, कारण पलटी केल्यावर आपल्याला फिनिशिंग चांगली येते. आता इथे आपण थोडीशी जागा ठेवली आहे, ही बघा. आता इथे मी पूर्णतः पलटी करून घेणार आहे. तुम्हाला पण अशाच पद्धतीनं प्रत्येक चौरंगासन शिवताना हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. डायरेक्टली अस्तर बाहेरून जॉईन केलं तर त्याची फिनिशिंग एकदम म्हणजे बेकार येते. त्यापेक्षा तुम्ही पलटी मारा. पलटी करून जर तुम्ही एखादी प्रोडक्ट, आता सपोज काय करायचं माहिती आहे, एखादी गोष्ट कुठलीही असू दे, पाऊच असू दे, हँड पाऊच असू दे किंवा क्लच असू दे, त्याच्यासाठी हीच सेम प्रोसेस लागते. आता त्याच्यासाठी आपण काय करायचं, मेन फॅब्रिक असतं ते सरळ ठेवायचं, त्याच्यावर अस्तर आणि त्याच्यावर कॅनव्हास पेपर, त्याच्यावर रबर शीट, पाऊच किंवा एनी अदर. आता ह्याच्यामध्ये मी रबर शीट वापर केलेला नाही आहे, कारण झॅलर मोठी असल्यामुळे. रबर शीट वापरली असती तर चांगलं वाटलं असतं, पण नाही वापरली कारण ती सरकू शकते, त्याच्यामुळे मी नाही वापरली. सो कॅनव्हासवरच इज इक्वल करून टाकलं बरोबर. ओके, तुम्हालासुद्धा असंच फिटिंग किंवा अशीच शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही पण तुमच्या बाप्पासाठी जेवढा तुमचा चौरंगासन असेल त्याच साईजचा चौरंगासन तयार करा. आता मी 20 बाय 20चा केला म्हणून तुम्हाला पण 20 बाय 20चा करायचा आहे का, तर नाही. तर तुम्ही जर आता हे सगळ्यात मोठी साईज आहे 20 बाय 20. 18 बाय 18 ही सर्वात नॉर्मल साईज आहे आणि ही डबल एक्सेल साईज आहे. जे मोठे गणपती बसतात त्यांची ही साईज आहे आणि छोटे असतात ते 16 बाय 16चे, आणि त्याच्यापेक्षा एक्सेल साईज असते ती 8 बाय 8, म्हणजे 8, 16 आणि 18 आणि 20 असे काही साईज असतात त्यांचे. ही सगळ्यात मोठी साईज. आता तुमची चौरंगासन किती साईजचं आहे तुम्ही चारही बाजू मोजून बघायचे. 18 असेल, 16 असेल, त्या मापाने कॅनव्हास पेपर कट करायचा, फॅब्रिक कट करायचं आणि मेन अस्तरसुद्धा कट करायचं. ओके, आणि अशा पद्धती स्टिच करायचं. तुम्हाला जर बॉर्डर मिळत नसेल तर दुकानात एकदम आसानीचे आपल्याला मिळू शकते बॉर्डर. सो तुम्ही पण बॉर्डर विकत घेऊ शकता, एवढी काय महाग नसते बॉर्डर. किंवा एखाद्या साडीची बॉर्डर असेल तर ती पण तुम्ही, किंवा एखाद्या साडीचा कपडा पण तुम्ही असा अस्तर लावून फोल्ड करून त्याच्या चुन्या काढून असे झायलर करू शकता, कॉम्बिनेशन करून. ओके, सांगण्याचा प्रयत्न हाच की मी जसं बनवलं आहे तसं बनवण्याचा प्रयत्न करा तुमच्या बाप्पासाठी. आणि बाहेर ह्याची जरी 20 बाय 20ची 1000 रुपये तरी किंमत असेलच. अंदाजे सांगते मी तरी कमीच सांगितली. पूर्ण सेट जर घेतला तर 2000 रुपये काहीतरी आहे. तर तुम्हाला बनवून हवा असेल तर कमी किमतीत मिळेल, तर सांगा मला लवकरात लवकर, आधी 15 दिवस. आता इथे मी बघा छोट्या छोट्या चुन्या करून बॉर्डर इथं लावून घेत आहे. छोट्या चुन्या करायच्या आणि बॉर्डर लावून घ्यायची आहे. आणि नंतर मग वरून प्रेस स्टेप मारून घ्यायची. आता जे दोन्ही टोकं राहिली होती आपली, तिथं मी स्टिच करून घेणार आहे दोन्ही टोकांना. ओके, म्हणजे आपली जिथे जॉईन केलं आणि तिथे आपलं संपलं, अशा ठिकाणी दोन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्हाला पण अशाच पद्धतीने स्टिच करायचं आहे. मला ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर देऊ शकता, मेसेज करू शकता.
आता हे बघा मस्तपैकी चौरंगासन रेडी झालेलं आहे मोठ्या बाप्पाच्या स्वागतासाठी. ठीक आहे, आता मोठा बाप्पा आपला बसणार आहे याच्यामध्ये. आता छोट्या बाप्पासाठी मी 2x2 ते 5x5 आकाराच्या कमळासन पण तयार केलेलं आहे. व्हिडिओ नक्की बघा. तर इथं मी आता दाब शिलाई मारून घेणार. आता दाब शिलाई मी कुठे मारणार माहिती आहे का? पैठणीच्या बॉर्डरवर मारणार, कारण पैठणीची बॉर्डरवर मारली तर ती स्ट्रेट होऊन व्यवस्थित येऊ शकते. ओके, अशा पद्धतीने. आता इथे मी लेसच्या साहाय्याने स्वस्तिक काढणार आहे. स्वस्तिक काढून घ्यायचं लेसच्या साहाय्याने, किंवा तुम्ही हँड पेंटिंग करू शकता. म्हणजे भगव्या कलरमध्ये ज्याला कॉम्बिनेशन असा कलर भगवा, किंवा असं डायरेक्टली काळा नाही चालत, व्हाईटमध्ये चालतो, पिवळा चालतो. तर अशा पद्धती. त्याच्यापेक्षा लेस लावा गोल्डनची, छान वाटतं. आणि तुम्हाला जर लेस व्यवस्थित लावता येत असेल तर लेस लावा, नाही तर हँड प्रिंटिंग करा. तुम्हाला हँड प्रिंटिंग करता येत असेल तर हँड पेंटिंग करा. तसं काय नाही आहे. बाजारामध्ये एकदम कलर मिळून जातो, जो की फॅब्रिक कलर असतो ना, तो मिळून जातो. तर तुम्ही पण तुमच्या बाप्पासाठी अशा पद्धतीत बनवा आणि बाप्पाचं स्वागत करा. तर याच्यापुढे तुम्हाला कोणकोणते पॅटर्न्स बघायला आवडतील नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बाजूला असलेल्या हाईप बटनवर हाईप करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर त्या बेल आयकॉनवर क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून येणारे जे सगळे व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. तर अशा पद्धतीत माझं इथं स्वस्तिकसुद्धा इथं रेडी करून झालेलं आहे. तर अशा पद्धतीत आपलं इथं पूर्णतः आसनचं काम झालेलं आहे. पाठून तुम्हाला मी दाखवणारच आहे कशा पद्धतीत फिनिशिंग. अशा प्रकारे आसन पूर्ण रेडी झालं. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.